नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वामित्व योजनेतून मिळालेला अधिकार महत्त्वाचा असून त्यामुळे अनेकांना वेगवेगळे लाभ घेण्यासाठी मदत होईल असं सांगून ही शासनाची महत्त्वाची योजना असून नागरिकांना दिलासा देणारी योजना आहे। यामुळे ग्रामीण भागातील जमिनीच्या तंट्याची सोडवणूक होणार आहे। एकंदरीत नागरिकांचे आपापल्या मिळकतीचे वाद मिळालेल्या मिळकत पत्रिकेमुळे संपुष्टात येतील असं प्रतिपादन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं। राज्य महसूल विभाग, राज्य पंचायत विभाग आणि अखिल भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं स्वामित्व योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। त्याच अनुषंगानं परभणीत आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर, जिल्हा अधीक्षक भूमिलेख प्रशांत बिलोलीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसीकर, उपाधीक्षक भूमिलेख सुनील मोरे उपस्थित होते। पुढे बोलताना बोर्डीकर म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारची प्रत्येक योजना परभणी जिल्ह्यात यशस्वीपणे राबविली जाणार आहे। स्वामित्व ही अतिशय महत्त्वाची योजना आहे। यावेळी जिल्हाधिकारी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केलं। प्रशांत बिलोलीकर यांनी परभणी जिल्ह्यात मिळकत पत्रिकेचे 100% काम डिसेंबर 2025 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी मधुकर उमरीकर यांनी केलं। शक्तीपीठ महामार्ग हा परभणी जिल्ह्यातील जवळपास 35 गावातून जात आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी याला विरोध केला असून शक्तीपीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातून वगळण्यात यावा या मागणीसाठी गोविंद घाटोळ, शांतिभूषण कछवे, विजय बेले, विठ्ठल गरड, सतीश घाडगे या शेतकऱ्यांनी शनिवारी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। बाधित शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया शासन दरबारी मांडाव्यात अशी विनंती बोर्डीकर यांना केली। परभणी जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकरी 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत असंही यावेळी सांगण्यात आलं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाचा 7 कलमे कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत। या कालावधीमध्ये हे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत। त्यानुसार जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय स्वच्छ आणि अद्ययावत होणार आहेत। या 7 कलमे कार्यक्रमानुसार नतीशा माथुर यांनी विभाग प्रमुखांचे नोडल अधिकारी म्हणून निवड केली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यालय आता चकाकित होणार आहेत। मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीनं दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सेलू येथील साई नाट्य मंदिरात राज्यातील 256 तालुक्यातील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या राज्यस्तरीय मेळावा तसेच राज्यात आदर्श काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। या सोहळ्याचं उद्घाटन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे। या मेळाव्याच्या स्वागताध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांची निवड झाली असून या मेळाव्याच्या तयारीचा आढावा त्यांनी नुकताच घेतला। साई नाट्य मंदिर येथे 600 पत्रकारांची बैठक व्यवस्था असून पत्रकारांची निवास व्यवस्था व्यंकटेश मंदिर येथे करण्यात आली आहे। या मेळाव्याच्या तयारीसाठी माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे हे लक्ष ठेवून आहेत। सभागृह आणि निवास व्यवस्था यांचं नियोजन झालं आहे। कार्यक्रमासाठी लागणाऱ्या इतर बाबींची पूर्तता करण्यात येत आहे। मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, लक्ष्मण मानोलीकर, राजू हट्टेकर, जिल्हा सरचिटणीस मोहम्मद इलियास, कांचन कोरडे, मोहसिन अहमद, सतीश आकात, नीरज लोया, निसार पठाण हे दररोज तयारीचा आढावा घेत आहेत। मुख्य विश्वस्त SM देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद बाबळे हे दररोज सेलू का पत्रकार संघाच्या संपर्कात आहेत। सेलू शहर हे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक शहर असल्यामुळे या भागातील नागरिक, सर्व राजकीय प्रतिनिधी राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांच्या स्वागतासाठी इच्छुक असल्याचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी यावेळी स्पष्ट केलं। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।